विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतोय कविता आभाळाची आम्ही लेकरे. कवी आहेत वसंत बापट. तर आभाळाची आम्ही लेकरे या कवितेची कल्पना आहे. तर या कवितेमध्ये काय मांडलेलं आहे की माणुसकीचे नातं जपत कुठलाही जातीभेद, धर्मभेद, पंथभेद असा न मानता इमानानं कष्ट करणारे जे कष्टकरी आहेत तर त्यांचं मनोगत या कवितेत कवींनी मांडलेलं आहे. आणि सर्वांनी मिळून सहकार्यानं कार्य करून आपला विकास साधायचा आहे हा संदेश या कवितेतून आपल्याला मिळतो. तर लेखकांचा परिचय आपण या ठिकाणी पाहतोय. आभाळाची आम्ही लेकरे. लेखक आहेत वसंत बापट. जन्म आहे 1922, मृत्यू आहे 2002. ते प्रसिद्ध कवी आहेत. त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकिले रनी, मानसी, शूर मर्दाचा पोवाडा, मेघ हृदय, तेजसी, राजसी हे काव्यसंग्रह, चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही, बालगोविंद हे बालवाङ्मय, 12 गावचं पाणी हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी पहा की कवितेमधून काय सांगितलेलं आहे की सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत. लेकरे म्हणजे बाळे. या माणसातील श्रमिकांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. तर ते कोणत्याही प्रकारचा भेदभाव मानत नाहीत. प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिला आहे. प्रस्तुत कविता शिंग फुंकिले रनी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. तर प्रस्तुत कविता ही शिंग फुंकिले रनी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. तर आपण या ठिकाणी आता कविता पाहणार आहोत. पहा, आपण कविता पाहतोय. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. तर या ठिकाणी आभाळ, पाऊस पडणाऱ्या आभाळाची आम्ही सर्व लेकरे म्हणजे बाळे आहोत. आणि काळी माती आई, तर आम्हाला अन्नधान्य देणारी, पीक देणारी ही काळी माती आमची आई आहे. आभाळाची आम्ही लेकरे, आम्हाला पाऊस देणारं जे आभाळ आहे त्यांची आम्ही बाळे आहोत. आणि आम्हाला पीक देणारी जी आमची काळी माती आहे ती कोण आहे? आई आहे. जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. म्हणजे आभाळच आमचा पिता आहे आणि ही धरतीच आमची कोण आहे? माता आहे. आणि आम्ही निसर्गाची बाळं आहोत. म्हणजे याशिवाय वेगळी अशी आमची जात नाही आणि वेगळा असा आमचा धर्म नाही. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, जातीभेद नाही. तर या ठिकाणी आम्ही सर्व आभाळाची, पाऊस पडणारं जे आभाळ असतं त्याची लेकरे आहोत. आणि आम्हाला अन्नधान्य पीक देणारी जी आमची काळी आहे म्हणजे धरती, तीच आमची आई आहे. म्हणजे आभाळ आमचा पिता आहे, धरती आमची माता आहे आणि आम्ही या निसर्गाची बाळं आहोत. आणि याशिवाय वेगळी आमची जात नाही किंवा धर्म नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. तर श्रमरूपी गंगेच्या काठ्यावरती आमची काय आहे? कष्टकऱ्यांची वस्ती आहे. म्हणजे कष्ट करणारे, कष्ट हेच आम्हाला गंगेसारखे पवित्र आहेत. आता आपण पाहतो की गंगा नदीला पवित्र मानलं जातं. तशा प्रकारे या ठिकाणी कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे की कष्ट आम्हाला गंगेसारखे पवित्र आहेत आणि आम्ही सर्व या ठिकाणी कष्टकरी आहोत. याशिवाय आम्हाला निराळे नाव नाही की वेगळे गाव नाही. म्हणजे आम्ही कष्टकरी हेच आमचं नाव आहे. आणि गाव काय आहे? गंगा नदीच्या तीरावरती आमचं गाव आहे. तर अशा प्रकारे श्रमरूपी गंगेच्या काठावरतीच आमची कष्टकऱ्यांची वस्ती आहे. आणि कष्ट हेच आम्हाला गंगा नदीसारखं पवित्र आहे. आणि आम्ही सर्व कष्टकरी आहोत. कष्टकरी हेच आमचं नाव आहे. याशिवाय वेगळं आम्हाला नाव नाही किंवा गाव नाही. इमान आम्हा एकच ठावे, इमान आम्हा एकच ठावे. इमान म्हणजे प्रामाणिकपणा. आणि प्रामाणिकपणा म्हणजे आमचा प्रामाणिकपणा काय आहे? इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. म्हणजे घाम गाळून म्हणजे कष्ट करून. तर अतोनात कष्ट करणे हे एकच काम आम्हाला माहीत आहे.
घाम गाळून अतोनात कष्ट करायचे, काम करायची ही एकच निष्ठा आम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे. इमान म्हणजे निष्ठा किंवा प्रामाणिकपणा, म्हणजे घाम गाळून कष्ट करायचं ही एकच निष्ठा आम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही, आणि याशिवाय वेगळा आमच्याकडे मार्गही नाही आणि स्वर्गही नाही. म्हणजे इमानाने कष्ट करणे हेच आमचे एकमेव काम आहे, आणि याशिवाय वेगळा आमच्याकडे मार्ग कोणताही नाही किंवा कोणतंही कर्म नाही. तर या ठिकाणी पहा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. आबाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. म्हणजे आम्ही सर्व आभाळाची, या पाऊस देणाऱ्या आकाशाची लेकरं आहोत, आणि काळी माती म्हणजे धरणी हीच आमची आई आहे. म्हणजे आम्हाला कोणतीही वेगळी जात नाही, कोणताही धर्म नाही. आभाळ हा आमचा पिता आणि धरणी ही आमची आई आहे. श्रमगंगेच्या तीरावरती, श्रमगंगा म्हणजे कष्टरूपी गंगा नदी, आणि या तीरावरती म्हणजे काठावरती आमची कष्टकऱ्यांची वस्ती आहे. आम्हाला कष्टकरी हेच नाव आहे, आणि आमचं गाव कुठे आहे, श्रमगंगा. तर अशा प्रकारे वेगळं नाव नाही किंवा वेगळं गाव नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळून काम करावे. आम्हाला फक्त एकच निष्ठा माहीत आहे की आम्ही घाम गाळून म्हणजे अतोनात कष्ट करून काम करायचं आहे, आणि हा आमचा एक मार्ग वेगळं नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. म्हणजे हाच आमचा एक मार्ग आहे, इमानाने कष्ट करणे, आणि हेच आमचे कर्म आहे. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते. तर कोट्यावधी भारतीयांमध्ये एक मानवतेचे अतूट असे नाते आहे, आणि आम्हीच आमचे भाग्य विधाते आहोत. म्हणजे आम्हीच आमचा उद्धार करणार आहोत, आम्हीच आमचे नशीब लिहिणार आहोत, आणि याशिवाय पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. म्हणजे याशिवाय वेगळा आमचा संप्रदाय नाही, किंवा किंवा यापेक्षा वेगळा आमचा साधू पुरुष कुणीही नाही. माणुसकी हाच आमचा पंथ आहे आणि संत आहे. माणुसकीचे अभंग नाते म्हणजे माणुसकीचंच जे नातं आहे ते मानवतेचं नातं अतूट असं आम्ही जपलेलं आहे, आणि आम्हीच आमचे भाग्य विधाते म्हणजे आम्हीच आमचं नशीब लिहिणार आहोत, आम्हीच आमचा उद्धार करणार आहोत. तर याच्यापेक्षा वेगळा पंथ आमच्याकडे नाही किंवा वेगळा संत नाही, तर माणुसकी हाच आमचा एक पंथ आहे. कोटी कोटी हे बळकट भाऊ, कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथरथ ओढून नेऊ. तर कोटी कोटी हे बळकट भाऊ म्हणजे कोट्यावधी भारतीयांचे कोटी हात, असे मजबूत हात समाज निर्मितीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी हा जगन्नाथाचा रथ ओढून नेणार आहोत. म्हणजे समाज निर्मितीसाठी हे सर्व हात या ठिकाणी झटणार आहेत. याशिवाय कोणतीही वेगळी इच्छा आमची नाही. आस म्हणजे इच्छा किंवा आमचा ध्यास असा कोणताही वेगळा नाही. म्हणजे एकजुटीने सामाजिक कार्य करणे हेच आमचे एकमेव ध्येय आहे. तर या ठिकाणी आपण काय पाहतोय, माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते. म्हणजे मानवतेचं एकच नातं हे आम्ही जपत असतो, आणि आम्हीच आमचा उद्धार करणार आहोत, आम्हीच आमचे भाग्यविधाते आहोत. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. म्हणजे याशिवाय वेगळा पंथ नाही किंवा संत नाही, तर माणुसकी हाच आमचा एक पंथ आहे आणि संतसुद्धा आहे. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथरथ ओढून नेहू. तर भारतातल्या या लोकांचे जे कोटी कोटी मजबूत हात आहेत, तर ते समाज प्रगतीसाठी, समाज निर्मितीसाठी हा जगन्नाथ रथ ओढून नेणार आहेत. म्हणजे एकजुटीनं कार्य करणार आहेत. अशा प्रकारे कोणतीही वेगळी इच्छा त्यांची नाही किंवा कोणताही वेगळा त्यांचं ध्येय नाही. फक्त ध्येय कोणतं आहे, एकजुटीने सामाजिक कार्य करणे हीच त्यांची इच्छा आहे, आणि हेच त्यांचं ध्येय असणार आहे. तर अशा प्रकारे ही कविता आपली संपलेली आहे. पण एकदा आपण ती म्हणूयात. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. तर अशा प्रकारे ह्या ज्या ओळी झाल्या, तर याचा आपण अर्थ
पाहिलेलं आहे. तर आपण आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती. नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे घाम गाळूनी काम करावे. इमान आम्हा एकच ठावे घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ. कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. तर अशा प्रकारे आपला शेवटचा भाग आहे होमवर्क. तर होमवर्कमध्ये तुम्ही या पूर्ण कवितेचा अर्थ लिहायचा आहे. होमवर्क काय आहे आजचा पहा. आबाळाची आम्ही लेकरे या कवितेचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा.